सगळ्यात पहिल्यांदा मी खूप स्वतःला नशीबवान समजते की मी या घरामध्ये सून म्हणून आले. वाह, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वहिनी साहेबांच्यासाठी. माझ्या घरातील सर्वच जण आणि तसेच माझे पती एकदम मी त्या बाबतीत नशीबवान आहे की मला खूप याचा हेवा वाटतो की मी या घरची सून आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिलेला एक अपेक्षा राहते की आपल्या मिस्टरांनी किंवा आपल्या पतीने आपल्यासाठी वेळ द्यावा. एक सुरुवातीला तशी माझ्या घरसाठी अपेक्षा होती, पण आता जसं मी त्याच्यामध्ये काम करते समाजासाठी, त्यामुळे मलाही कळतंय की किती वेळ आपण समाजासाठी दिला पाहिजे, घरासाठी दिला पाहिजे. त्यामुळे मला असं हे वाटतंय की त्यांनी पूर्ण वेळ आमच्या बरोबर थांबावंच म्हणून. नाही, पण आता मी एक सांगू का, घोरपडे परिवाराने कराड उत्तरसाठी म्हणून दादांना वाहिलंय असं म्हणलं तरी अवघड ठरणार आहे. बरोबर ना? बाप वाईट ना? समाजकारणाचा वासा या घरामध्ये 3 डोळ्यांचा असल्यामुळे, 3 जनरेशनचा असल्यामुळे म्हणून दादांनी ते समर्थपणे शिवधनुष्य त्यांच्या खांद्यावरती पेटले. पहिली साहेब, तुम्हाला माझा पुढचा प्रश्न. आम्ही आमच्या सगळ्यांचे कराड उत्तरचे नेते म्हणत आहे, पण घरातलं नेतं कोण असतं? घरात नेतं कोण आहे दोघांना? घरात सर्वच जण नेते आहेत. कारण सगळे एकमेकाला एवढे सपोर्ट करतात की नेता आणि कार्यकर्ता असं आमच्याकडे भेदभाव नाही. सगळेच आम्ही एक नेते असतात. तरी तुमच्या दोघांच्या मध्ये नेतं कोण आहे? गृहमंत्री कोण आहे? बरोबर आहे ना प्रश्न? एकदा प्रश्नासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि वहिनी साहेबांसाठी जोरदार टाळ्या. सगळेच जण आम्ही एकमेकांना एवढे सपोर्टिव्ह राहतो की असं काही नातं राहत नाही की हा नेता आहे आणि मी कार्यकर्ता आहे. सर्व ह्या माझ्या महिला, या सर्व सखी म्हणजे सर्व सदस्य अगदी माझ्या मैत्रिणीप्रमाणे आम्ही सगळे कुटुंब म्हणून राहिल्यासारखं वाटतं. एवढ्या सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये जिव्हाळा निर्माण झाला की असं सगळ्यांच्या अगदी आमचं एकदम खूप छान रिलेशन निर्माण झालेलं आहे या माध्यमातून. ओके, स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तर हे तुमचं कुटुंब आहे असं तुम्ही म्हणता येईल, नाही का? अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या मान्यवरांच्यासाठी. दादा काय होईल? दोन्ही. वाव, त्यात आई साहेबांच्या हातचं काय होईल? पुरणपोळी. यस, क्या बात आहे. पुरणासारखा गोड आहे, पोळीसारखा गोड आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या गोड माणसासाठी. बैलगाडा की कुस्ती? बैलगाडा की कुस्ती? त्यात सुद्धा दोन्ही मला आवड आहे. त्यामुळे आपण परवा दिवशी तुम्ही बघितलं बैलगाडा शर्यत न भूतन भविष्यात अशा पद्धतीने आपण घेतली होती. संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आणि त्याची तोच म्हणून वरुण राजानेही तुम्हाला शुभाशीर्वाद दिले. बरं का, बैलगाडा स्पर्धेसाठी स्पर्धे दिवशी वरुण राजाही बरसला आणि बैलगाड्याची स्पर्धा यशस्वी झाली. ही अडचण आपल्याला संधीमध्ये कशी परावर्तित करायची, खरं तर त्या दिवशी परमेश्वरानं अतिशय चांगल्या पद्धतीने बुद्धी दिली. सेमीफायनलला जेवढे आले होते त्यांना सर्वांना 16,000 रुपये बक्षीस. क्या बात है. महाराष्ट्रात सुद्धा असं कधी घडलं नाही, असं त्या दिवशी घडलं. माझ्या माहितीप्रमाणे दादा मी पाहिलं प्रत्यक्ष 1 लाख ते 1.25 लाख पेक्षा जास्त बैलगाडा शेवटी लोक उपस्थित आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या घराला कुस्तीची परंपरा आहे आणि ते बापू सुद्धा महाराष्ट्र चॅम्पियन होते. दादा होते, आमचे चुलते सुद्धा या ठिकाणी कुस्ती क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव कमावलेलं आहे. त्यामुळं त्या क्षेत्राशी सुद्धा अतिशय जिव्हाळ्याचं नातं त्या संपूर्ण कुटुंबाचं आहे. दोन्ही क्षेत्राशी. 5 स्टार हॉटेलचं जेवण की वहिनी साहेबांच्या हातची मटण भाकरी? वहिनी साहेबांच्या हातची मटण. वा, याला म्हणायचं गृहमंत्री. बरं का, 5 स्टारला किती किंमत असू द्या, पण घरच्या जेवणाची चवच न्याय असते, नाही का? आणि त्या सौभाग्यवतींच्या हातची तर चवच त्यापेक्षा वेगळी असते. क्या वाटत. एक पुढचा छोटा प्रश्न. चित्रपट पाहायला जाता कधी दोघं? कधी कुटुंबासमोर? मला नाही वाटत या जाता. आवडता चित्रपट? भरपूर. आवडता चित्रपट एखादा? सैराट म्हणा की. पुढचा प्रश्न. यांच्याबद्दल काय सांगा आदरणीय स्वर्गीय भीमराव दादा घोरपडे? एका वाक्यात. खरं तर त्यांनी जे काय आयुष्यामध्ये समाजासाठी जे काय स्वतः झटले किंवा ते योगदान दिलं, खरं तर आज समाजामध्ये फार बुद्धिवान आणि कर्तृत्ववान कष्ट करणारी आमच्यापेक्षा जास्त मंडळी आहेत. परंतु तो काही ग्रँड सक्सेस या ठिकाणी मिळालेला आहे. आमच्या जी काय वाडवडील आहेत त्यांच्या पूर्णपणेमुळेच या गोष्टी शक्य झाल्या. थोडक्यात काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल? निवडणूक जिंकायची आणि तेही मोठ्या मताधिक्याने, त्यासाठी तुमच्या काही शुभेच्छा आणि आमच्या कराड उत्तरच्या जनतेला काय
इथे आता तुमच्या जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. खूप कार्यक्रम मी अटेंड करत असते, पण इतकी छान व्यवस्था आणि इतक्या प्रमाणात कोणीतरी तुमच्यासाठी झटतंय, काय तुमचा विचार करताय, हे फार क्वचित वेळा पाहायला मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की निर्धास्तपणे तुमचा जो राजा आहे त्यावर विश्वास ठेवा आणि त्याला निवडून द्या, त्याच्याबरोबर राहा. क्या बात आहे. असं नेतृत्व कर्तृत्व असलेलं जर व्यक्तिमत्व म्हणाल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद. शेवटचा आणि तुमच्या सगळ्यांचा महत्वाचा, तुमच्या सगळ्यांसाठी महत्वाचा प्रश्न, समोर उपस्थित असलेल्या कराड जनताची, कराड उत्तरची जनता आणि माय मौली यांच्यासाठी प्रश्न. शेवटचा प्रश्न. खरं तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मी आज 10 वर्ष काम करतोय. काही टेक्निकल अडचणीमुळं खरं तर आपल्याला विजयापर्यंत आजपर्यंत जाता आलेलं नाही, पण या 2024ला 100% ह्या स्वाभिमानी महिला सखी मंच क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या आणि मी एकदा पुकार देईन दादांना थांबेल. बोला. कार्यकर्त्यांच्या जीवावर यावेळेला 2024 ची विधानसभा पण या ठिकाणी विजयश्री खेचूनच आणायची. बरोबर. क्या बात आहे. बोला. एकच वादा. मी शेवट माईक मॅडम